नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलवर. आज काही ब्लॉगचे व्हिडिओ नाहीये. आज आहे अनबॉक्सिंग व्हिडिओ. हे आहे फिटनेस बँड अमेझफिट विथ यू. अमेझफिट कंपनीचं आहे आणि हे 4-5 वर्ष म्हणजे जुनं प्रोडक्ट आहे. फिटनेस ट्रॅकर आहे, स्मार्ट वॉच नाही. इथे काही हायलाइट्स आहेत आणि इकडे पण आहे. 31 ग्रॅम आहे फक्त, म्हणजे लाईट वेट आहे. 5 ATM वॉटर रेजिस्टंट, म्हणजे स्विमिंग मोड पण आहे यात. आणि स्लीप क्वालिटी मॉनिटरिंग, PI पर्सनल ऍक्टिव्हिटी इंटेलिजन्स. हा हुआमी अमेझफिट आणि रेडमीचा अल्गोरिदम आहे. 1.43 इंच लार्ज कलर डिस्प्ले, TFT डिस्प्ले आहे, AMOLED किंवा IPS नाही. 60+ स्पोर्ट्स मोड, ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग आणि 9 डेज बॅटरी लाईफ. असं काही दिसणार आहे. ग्रीन कलर मध्ये आपण मागवलेला आहे. तर प्राइस मेन्शन केली आहे तर 6,000, पण हा तुम्हाला अमेझॉनवर भेटून जाईल 3,400-3,500 असा. ओरिजिन मेड इन चायना, पण कंपनी आहे अमेरिकन. तर अनबॉक्सिंग करून घेऊया. याचं काही बॉक्स पण होतं. तर तुमच्याकडे सर्वात आधी खोललेला आधी या आहे क्विक स्टार्ट गाईड. खूप मोठा पोस्टर आहे, खूप मोठा आहे. असं ओपन केलं तर इथे आहे चार्जिंग केबल आणि जे आपले नॉर्मल स्मार्ट वॉच येतात त्यापेक्षा खूप लांब आहे. म्हणजे जवळजवळ 2 ते 3 फूट इतकी केबल आहे ही. आणि आपला इथं आहे मेन फिटनेस बँड. स्मार्ट वॉच पण होऊ शकता, कारण की स्मार्ट वॉचच्या ब्लूटूथ कॉलिंग करून सर्व फीचर्स आहेत. असं काही ओव्हरव्ह्यू आहे याचा. सिलिकॉन स्ट्रॅप आहे आणि फायबर बॉडी. मागे आहे सेन्सर्स, हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन पल्स सेन्सर आहे. आणि आहे चार्जिंग पॉइंट साठी. आणि हे असं केलं की अटॅच होऊन जातं असं. इथे जो स्क्रीन गार्ड आहे हा एक कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आहे. 3i 2.5D कर्व आहे. ऑन केलं तुम्हाला बारकोड येतो आणि त्यानंतर अमेझफिटचा जो झेप ऍप्लिकेशन आहे तो तुम्हाला इन्स्टॉल करावा लागेल फोनमध्ये. त्यानंतर तो बारकोड स्कॅन करावा लागेल आणि मग पेअर किंवा कनेक्ट होऊन जातो. तर वॉच असं आहे. आणि स्वाईप डाऊन केलं की तुम्हाला तुमच्यासमोर जे काही क्विक टॉगल येतात. DND मोड आहे, अलार्म आहे. अलार्म फक्त व्हायब्रेट होतो आणि ब्राईटनेस स्लायडर आहे. आणि हा HD डिस्प्ले येतात. बॅक घेऊ, इथं आहे क्विक टॉगल. इथं वॉच फेसेस ते दाखवतो मी सर्व तुम्हाला. आणि 62% मी ज्या दिवशी मागवली त्या दिवशी चार्जिंग केलेला. 2 दिवस झाले. ऑटो स्क्रीन ऑफ, स्क्रीन ऑफ 15 सेकंड पर्यंत करू शकतो तुम्ही मॅक्झिमम. स्क्रीन लॉक सेटिंग, लॉक स्क्रीन राहील, म्हणजे काय तुम्हाला बटन दाबल्याशिवाय चालू होणार नाही. म्हणजे चालू होईल, टाइम दाखवल, पण मेन्यू ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला बटन दाबावं लागेल. डेट अप टू रिस्ट शेड्यूल केलेलं आहे मी. तुमच्या टायमाच्या हिशोबाने शेड्यूल करू शकता. आणि ऑन किंवा ऑफ आहे. नोटिफिकेशन लिट अप ऑन, म्हणजे नोटिफिकेशन आले की डिस्प्ले लाईट अप होईल, ते पण सेट करू शकता. प्रेफरन्स मध्ये गेलं की शॉर्टकट ऍप्स आहे, सेट करू शकता तुमच्या हिशोबाने. आणि हे बटन जर होल्ड करून जातात तर काय ओपन होईल, सेटिंगला केलेलं आहे. व्हायब्रेशन स्ट्रेंथ आहे, स्ट्रॉंग आहे, मीडियम आहे आणि वीक आहे. मी वीक वर सेट करतो कारण की खूप टाइम फॉर्मॅट 12 आवर्स, 24 आवर्स आणि डेट फॉर्मॅट पण आहे. तर यात आहे सिस्टम अबाउट सर्व रेग्युलेशन्स, रिस्टार्ट शटडाऊन फॅक्टरीज. ओके. स्वाईप अप केला की तुम्हाला नोटिफिकेशन दिसतील सर्व. इमोजी दिसत, हिंदी किंवा मराठी फॉन्टचा सपोर्ट नाहीये. इकडे केलं की इथं दाखवेल वाईल्ड क्लॉक, हे मी सेट केलेलं आहे शॉर्टकट्स मधून. हे स्लीप मॉनिटरिंग टॅप करून तुम्ही सर्व बघू शकता. डीप स्लीप, लाईट स्लीप, किती वाजता झोपले, कितीला उठले. त्यानंतर
म्युझिक कंट्रोलर, साऊंड आणि म्युझिक वगैरे मागे पुढे घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर अलार्म, अलार्म मध्ये व्हायब्रेट होतं. या वेदर इन्फॉर्मेशन, इथलं वेदर दाखवते आणि स्वाईप अप केलं की म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त किती होईल ते दाखवाल. इथे तुम्हाला 6 ते 7 दिवसाचा वेदर फॉरकास्ट मिळून जाईल. त्यानंतर काय DI, पर्सनल ऍक्टिव्हिटी इंटेलिजन्स, तुमचा 7 दिवसाचा डेटा ट्रॅक रेकॉर्डर तुम्हाला सर्व दाखवतो. 1 ते 100 पॉईंट असतात यात. असं काय वगैरे माहिती नाही, इथं वाचू शकता. हेल्थ पॉईंट देते म्हणजे अंदाज. स्ट्रेस मॉनिटरिंग, तणाव मेजर करू शकता इथं. घातल्याशिवाय चालू नाही होणार. एसपीओ मॉनिटरिंग इव्हन सेम येतं. वॉच घालायला लावताय. त्यानंतर हार्ट रेट मॉनिटरिंग आणि पुन्हा वॉच फेसेसवर आलो. लॉंग प्रेस केलं की वॉच फेसेस तुम्ही चेंज करू शकता. आणि हे दोन जे वॉच फेसेस आहे ना ते परमनंट असतात आणि हे तुम्ही एडिट करू शकता इथनं. जसं इथे गेलं की असं अशा प्रकारे एडिट करू शकता. हा हार्ट रेटचा डाटा दाखवते, टाइम आहे. आणि तुम्ही यात तुम्हाला 50+ वॉच फेसेस मिळून जातील ऍप्लिकेशन मध्ये. आणि तुम्ही थर्ड पार्टी अनलिमिटेड वॉच फेसेस ऍड करू शकता. तर तुम्ही हे केलेलं आहे iOS आहे बघा. आणि हे क्लिकेबल आयकॉन आहे. हे जे तुम्ही नॉईज बोट किंवा त्याचे स्मार्ट वॉच घेता ना, त्यात अशा प्रकारचे ऍप म्हणजे क्लिकेबल आयकॉन भेटत नाही. जसं मी आयकॉनवर टॅप करतो तर ऍक्टिव्हिटी ओपन होऊन जाईल बघा. हार्ट रेट ओपन झाला. मी यावर टॅप केला की ऍक्टिव्हिटी गोल्ड इथं काउंटडाऊन असे. याचप्रमाणे मी दुसरं पण इकडं वॉच फेस ऍड केलेलं आहे. इथं हार्ट रेट ओपन होईल. इथं PI ओपन होतं, तर वेदर ओपन होईल. या प्रकारे हा फायदा आहे अमेझफिटच्या वॉचेसचा. कस्टमाइज करू शकता. आणि आता हे बटन प्रेस केलं की तुम्हाला मेन्यू मध्ये घेऊन जाईल. इथे ऍक्टिव्हिटी गोल, PI तेच सर्व फीचर्स, पण इथं वर्कआउट हिस्ट्री, इथं मॉनिटरिंग, ब्रीदिंग एक्सरसाइज, सायकल ट्रॅकिंग म्हणजे फिमेलसाठी, टू डू लिस्ट, अलार्म, सेटिंग्स, वेदर, म्युझिक कंट्रोल, कॅमेरा कंट्रोल. तुम्ही आणि फोनचा कॅमेरा कंट्रोल करू शकता, जो म्हणजे आपला डिफॉल्ट कॅमेरा आहे तो. म्हणजे दुसऱ्या वॉचेस मध्ये काय होतं की त्या ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे हँडलेग ऍप्लिकेशन आहे ना, तो ऍक्सेस करतो. आणि यामध्ये एक छान फीचर म्हणजे तुम्हाला जर कॉल आला ना, तुम्ही कॉलवरनं रिप्लाय करू शकता. नॉर्मली स्मार्टवॉच मध्ये नाही. असे फिटनेस बँड आहे. यात स्मार्टवॉच पेक्षा खूप काही जास्त फीचर्स आहेत. ब्लूटूथ कॉलिंग नाहीये आणि ऑटोमॅटिक वर्कआउट ट्रॅकिंग नाहीये. आणि अमेझफिटचे वॉचेस खूप प्रमाणात अॅक्युरेट असतात. आणि हाय रिफ्लेक्ट विथ प्रॉडक्ट जर न्यू घ्यायला गेले तर तुम्हाला जाईल 3500 पर्यंत. आणि असं काही फिटनेस ट्रॅकर आहे. तसं घ्यायला गेलं तर तुम्हाला 500-600 मध्ये या प्रकारचे वॉचेस पण भेटून जातात. या प्रकारे भेटून जातात. हाय फिटनेस ट्रॅकर सॉफ्टवेअर लॅग असते. यामध्ये पण वॉचेस खूप भेटतात, पण हे काय कोणत्या पण ऍप्लिकेशनची लिंक होतात. तसं हे अमेझफिट झेप ऍप शी लिंक होतं आणि यासाठी स्पेशल ऍप्लिकेशन आहेत प्ले स्टोअरवर दुसरे. तसं हे चीप चायनीज प्रॉडक्ट आहे बनवलं. तर असं वाटलं हा स्मार्ट वॉच आणि फिटनेस बँड नक्की कळवा. इथं अमेझफिटची ब्रँडिंग आहे. डिस्प्ले खूप छोटा आहे. तसं तुम्ही नॉईज बोर्डचे घ्यायला गेले तर 1000-1500 मध्ये अॅमोलेड डिस्प्ले पण येतो, ब्लूटूथ कॉलिंग पण येते, मेटल बॉडी सगळ्या मिळून जातात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. गुड बाय.